नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर भरपूर शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की मे महिन्यामध्ये लागवड केली तर चालते का नेपियरची? जर उन्हाळ्यामध्ये लागवड करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नेपियरची उन्हाळ्यातील लागवड कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे, काय काय आपल्याला काळजी घ्यायची आहे नेपियरची लागवड करताना। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सर्व माहिती पाहणार आहोत। त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर अजून आपला तृप्ती फार्मर हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राइब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्या मे महिना आता लागणार आहे आणि उन्हाळा चालू आहे। तर उन्हाळ्यामध्ये आम्ही इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागवड या ठिकाणी या शेतामध्ये करणार आहोत। तर इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागण करण्यासाठी आम्ही सगळ्यात आधी शेताची मशागत जी आहे ती करून घेतलेली आहे। त्याला कुजलेलं शेणखत टाकून नांगरून रोटा मारून आणि त्यानंतर सरी पाडून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही ही 4 फुटी सरी पाडलेली आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार 3 फुटाची, 3.5 फुटाची किंवा 4-4.5 फुटाची सरी देखील या ठिकाणी पाडू शकता। कमीत कमी सरी जी आहे ती आपल्याला 3 फुटाची पाडायची आहे। तर या ठिकाणी आम्ही छान अशी चांगली मशागत करून त्यानंतर 4 फुटाची सरी पाडून घेतलेली आहे। आणि उन्हाळ्यामध्ये लागवड करण्यासाठी सऱ्यांना पाणी जे आहे ते आधी आपल्याला भरून घ्यायचे। तर पाणी भरण्यापूर्वी आपण इथून मागे जी लागवड बघितली तर ती आपण कोरड्या सरीमध्ये लागवड बघितली की आपण सरीमध्ये सुपर फॉस्फेट टाकून त्यावरती स्टिक ठेवून वरतून माती लोटत होतो। परंतु आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि जमीन जी आहे ती तापलेली असते। तर त्यामुळे आम्ही सरी पाडल्यानंतर सगळ्यात आधी संपूर्ण शेताला सुपर फॉस्फेट टाकून घेतले आणि सुपर फॉस्फेट टाकून पाणी जे आहे ते आम्ही पूर्ण सऱ्यांना भरून घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता सऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण ओल्या आहेत, हे पहा चिखल आहे सऱ्यांमध्ये। तर लागवडीपूर्वी आम्ही सुपर फॉस्फेट टाकून आपल्याला सऱ्यांना पाणी जे आहे ते भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि त्यानंतर आपल्याला स्टिकची लागण जी आहे ती या ठिकाणी करायची आहे। तर लागवडीपूर्वी आपल्याला स्टिक जे आहे ते सोलून घेणं गरजेचं आहे। या शेतामध्ये आपण इंडोनेशिया स्मार्ट नेपियरची लागवड करणार आहोत। तर चला मी तुम्हाला दाखवते स्टिक ज्या आहेत त्या कशा पद्धतीने सोलायच्या आहेत आणि स्टिक सोलताना किंवा त्याच्यावरचं पाचट करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, लागवडीपूर्वी इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या स्टिक ज्या आहेत ते सोलून घेणं फार गरजेचं आहे। तर त्या कशा पद्धतीने सोलायचं आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे। ही जी स्टिक आहे याच्यावर पाचट जे आहे ते पूर्णपणे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। पाचट काढताना आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे। तर ती दक्षता काय आहे की स्टिक सोलताना म्हणजे त्याच्यावरचं पाचट काढताना त्याच्या डोळ्याला इजा झाली नाही पाहिजे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पहा पूर्ण स्टिक जी आहे त्याच्यावरचं पाचट मी काढलेला आहे, पूर्ण डोळा त्याचा मोकळा केला आहे आणि मुळ्या फुटण्याची जी जागा आहे ती देखील मी या ठिकाणी मोकळी केलेली आहे। मी तुम्हाला 2-3 स्टिक सोलून दाखवते। तर लागवडीपूर्वी स्टिक ज्या आहेत त्या सोलून घेणं फार गरजेचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे पहा अशा पद्धतीने आपल्याला स्टिक ज्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहे। याचा डोळ्याची जागा आणि मुळी फुटायची जागा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नॉर्मल बारीक बारीक मुळी याला फुटलेली आहे। तर ही मुळी फुटण्याची जागा देखील आपल्याला रिकामी करून घ्यायची, पूर्णपणे अशी सोलून घ्यायची, जेणेकरून स्टिक लावल्यानंतर ती लगेच मातीमध्ये रुजू होऊन जाते आणि आपली उगवण क्षमता जी आहे ती जवळजवळ 90 ते 95% त्याचा उतार जो आहे तो चांगल्या पद्धतीने होतो। तर त्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघा आम्ही स्टिक ज्या आहेत त्या पूर्णपणे सोलून घेतोय। या स्टिक पहा अशा पद्धतीने सोललेल्या आहेत, पूर्ण त्याच्यावरचं पाचट आम्ही काढलेलं आहे, मुळी फुटण्याची जागा आम्ही त्याची रिकामी केलेली आहे। तर अशा पद्धतीने लागवडीपूर्वी स्टिक ज्या आहेत त्या सोलून घेणं गरजेचं आहे आपला उतार चांगला होण्यासाठी। तर नक्कीच तुम्ही कुठल्याही प्रकारचं नेपियर जर लावत असाल तर त्याच्या स्टिक ज्या आहेत त्या पूर्णपणे त्याच्यावरचं पाचट असं सोलून घ्या। पाचट काढताना फक्त एक दक्षता घ्या की त्याचा डोळा जो आहे तो मोडणार नाही। हे पहा असा नाजूक याचा डोळा असतो। तर पूर्ण मुळी फुटण्याची जागा जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मोकळी करून घ्यायची आहे, हे पहा अशी। तर या पद्धतीने तुम्ही स्टिक जी आहे ती व्यवस्थित लागवडीपूर्वी सोलून घ्या। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण स्टिक ज्या आहेत त्या अशा पद्धतीने सोलून घेतल्या आहे। सोलताना आपण डोळे जे आहेत ते मोडू दिलेले नाही, त्याचे हे पहा डोळे एकदम व्यवस्थित आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिक जी आहे ती सोलून घ्यायची आहे, हे पहा। आणि त्यानंतर आपण ज्या सऱ्या भिजवलेल्या आहेत त्या सऱ्यांना आपल्याला कोली घ्यायची, आधी अशा उकरायचे। तर तुम्ही हाताने पण उकरू शकता आणि खुरप्याने पण, खुरप्याच्या मदतीने पण उकरू शकता। तर आम्हाला इथं हाताने सोयीस्कर जात होतं, तर त्यामुळे ओल्या आहेत सऱ्या, कालच आम्ही पाणी भरले। तर अशा पद्धतीने आपल्याला स्टिक जी आहे ती ठेवताना अशीच ठेवायची आहे की डोळे जे आहेत त्याचे दोन्ही बाजूला झाले पाहिजे, हे पहा अशा पद्धतीने। आणि वरतून ही जी माती आहे ती आपल्याला अशी लोटून द्यायची। आम्ही 4x2 वरती याची लागवड करतोय। जर तुम्ही 3 फुटी सरी पाडली असेल तर 3x3 वरती पण तुम्ही याची लागवड करू शकता अशा पद्धतीने। तर या बाजूला संपूर्ण आमचं लावून झालंय।
उन्हाळ्यामध्ये लागवड करताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की कांड्या लावल्यानंतर लगेच पाठीमागून आपल्याला पाणी जे आहे ते चालू करायचं आहे। इथं तुम्ही बघा, ज्या सऱ्या आमच्या लावून झाल्या आहेत त्याला आम्ही लगेच पाणी भरले। उष्णता भरपूर आहे, तर त्यामुळे कांड्यांची लागवड झाल्याबरोबर आपल्याला लगेच पाणी पाठीमागून चालू करायचं आहे। या बाजूला तुम्ही बघू शकता ती सरी लावून झाली आहे, ही सरी बाकी आहे, तर आता ही आम्ही लगेच लावून घेणार आहोत। हिला शक्यतो आपल्याला ओल्यामध्ये दाबता येत नाही, दाबलं तर वरती चिकन होऊन जातं, हे पहा, आणि खोल पण भरपूर जाते ओल्यामध्ये, तर त्यामुळे पाणी चालू असताना शक्यतो आपल्याला दाबायचं नाही आहे। आधीच आपल्याला पाणी भरून या चिखलामध्ये असं कुली घेऊन त्याला स्टिक ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती माती लोटून त्यानंतर पाठीमागून पाणी जे आहे ते चालू करायचं आहे। नाहीतर काही शेतकरी बंधू सकाळी लावतील, संध्याकाळी पाणी भरतील, तर दिवसभर ते उन्हामध्येच राहील। तर त्यामुळे तुमचं 2-3 वाफे लावून झाल्यानंतर तुम्ही लगेच त्याला पाठीमागून पाणी चालू करून द्या, जेणेकरून स्टिक जे आहेत ते आपल्या व्यवस्थित त्यांचा उतार होईल। तर शेतकरी बंधूंनो, आता काही शेतकरी बंधूंना हाही प्रश्न पडेल की आपण आधीच सऱ्या ओल्या करून घेतल्या आहे, तर सरी ओलीच आहे, कालच पाणी भरलं आहे, त्याच्यामध्ये आता उकरून लावून दिलं तरी पण होऊन जाईल। तर असं होत नाही, पाणी भरणं हे गरजेचंच आहे। आधी पाणी भरलेलं असून सुद्धा आपण ओल्या सऱ्यांमध्ये लावतोय, तर माती जी आहे ती स्टिक सेट होण्यासाठी आपल्याला नंतरनं पाणी भरायचं आहे। आता या स्टिक बघा तुम्ही, आम्ही इथं पाणी आधी स्टिक लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पाणी भरले, तर त्यामुळे माती जी आहे एकदम व्यवस्थित आणि स्टिक जी आहे ती व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट झालेली आहे। तर त्यामुळे आधी पाणी भरलेलं असताना सरी ओली असून पण आपल्याला स्टिक लावल्यानंतर पुन्हा एकदा त्या सऱ्यांना पाणी भरणं फार गरजेचं आहे, तरच आपल्या स्टिक ज्या आहेत त्या व्यवस्थित सेट होतात आणि त्याचा उतार जो आहे तो चांगल्या प्रकारे होतो। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीने आपण उन्हाळ्यामध्ये देखील तुमचा जर पाण्याचा भाग असेल, बागायती भाग असेल, तर तुम्ही उन्हाळ्यात देखील कुठल्याही नेपियरची लागवड करू शकता। नेपियर लागवड करताना आपल्याला फक्त तेवढी काळजी घ्यायची आहे की स्टिक जी आहे ती आपल्याला व्यवस्थित सोलून लावायची आहे आणि पाणी भरण्यापूर्वीच आपल्याला सरीमध्ये सुपर फॉस्फेट जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। कारण ज्यावेळेस आपण कोरड्यामध्ये लागवड करतो तर त्यावेळेस आपण सुपर फॉस्फेट टाकलं की स्टिक ठेवतो आणि वरतून माती लोटून त्यानंतर पाणी भरतो, परंतु उन्हाळ्यामध्ये लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे की सुपर फॉस्फेट आधी सरीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सरीला पाणी भरून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी त्या सरीमध्ये ओल्या सरीमध्ये कुली घेऊन आपल्याला त्यामध्ये स्टिक व्यवस्थित ठेवायची आहे, दाबायची नाही। स्टिक जर दाबली तर ती खोल जाऊ शकते किंवा त्याच्या आजूबाजूची जी माती आहे ती चिकट होऊन कोंब वरती निघायला त्रास होऊ शकतो किंवा ती वरती निघू पण शकणार नाही। तर त्यामुळे स्टिक जी आहे ती व्यवस्थित ठेवून वरतून त्याच्यावरून तुम्ही चिखल किंवा माती व्यवस्थित लोटून देऊन त्यानंतर लगेच त्याला पाठीमागून पाणी जे आहे ते भरणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमच्याकडे जर पाणी असेल तर तुम्ही कुठल्याही नेपियरची लागवड करू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।